हॅलो. सो आत्ता आमचं चेकआउट झालेलं आहे क्लब महिंद्रा कानामधून. 9:30 वाजलेत. आता पहिलं नागपूरला जायचं आहे. तिथे लेन्स जी रेंटने घेतली ती हँडओव्हर करायची आणि तिथून पुढे आम्ही जाणार आहे शेगावला. डिझेलचा प्रॉब्लेम आहे अजून, बघू. आत्ता तरी प्रॉपर आहे डिझेल फुल. अपडेट देतो तुम्हाला. बाय. मध्य प्रदेश, काना. आता कानामधून आम्ही बाहेर पडतोय. ऑलमोस्ट 80 किलोमीटर असा छोटाच रस्ता आहे. त्याच्यानंतर लागेल नॅशनल हायवे 44. कदाचित 44. बघू, दाखवेल तुम्हाला. आणि आजची जर्नी टोटल 10 तासाचा ड्राईव्ह टाईम दाखवत आहे. इथल्या गावांमध्ये सगळीकडे अशी छोटी छोटीच घरं आहेत आणि सगळी बऱ्यापैकी कौलारू घरं आहेत. छोटी आणि कौलारू घरं आणि रस्त्यावरती अशी पांढरी पांढरी माती सर्वत्र. इथे एक स्टेशन आहे, त्याचं नाव चिराई डोंगरी म्हणून असं नाव आहे याचं. आता आम्ही पोचलो आहे नयनपूरमध्ये. मोचा म्हणून गाव होतं, त्याच्यानंतर हे नयनपूरच हे असं बऱ्यापैकी मोठं शहर किंवा मोठं गाव आपण बोलू शकतो. आधीमध्ये सगळे छोटी छोटीच गावं होती. पटरी क्रॉसिंग आहे इथे. नशीब आम्ही यायच्या आधीच ट्रेन क्रॉस होते, जास्त वेळ थांबायची गरज नाही लागणार. असं वाटतं ही लोकल ट्रेन आहे. आता सगळे गावं सोडून आम्ही आलो आहोत NH44ला. इथे एक मस्त मंदिर आहे. नाईस. बघू आता पुढे रस्ता कसा आहे. आणि आम्हाला पोचायला आहे 2 तास 20 मिनिट नागपूरला पोचायला. आणि रेंज दाखवत आहे 625 किलोमीटर. अगेन गुड. आता समोर एक टोल येतो आहे. हा टोल खवासा गावाजवळचा टोल आहे आणि हा बहुतेक MP मधला शेवटचा टोल आहे. त्याच्यानंतर लगेच थोड्या वेळाने महाराष्ट्र बॉर्डर चालू होईल. आता आपण आहोत नागपूरमध्ये रामटेक आणि आम्हाला पोचायला नागपूर सिटीमध्ये अजून 1.25 तास आहेत. बराच टाईम आहे. रेंज दाखवते मला ऑलमोस्ट 750 किलोमीटर. ही जी रेंज आहे ही खूप डायनॅमिक असते. याच्यामध्ये फुल्ली ट्रस्ट करू नाही शकत, कारण जसं ट्रॅफिक लागेल डायनॅमिक रेंज खूप ड्रॉप होते. दुपारचे ऑलमोस्ट 12:30 वाजलेत आणि आम्ही आहोत नागपूरमध्ये कुमारी टोल प्लाझा जवळ. हा बहुतेक 115 रुपयाचा काहीतरी टोल आहे. नागपूर बायपास टोल सुद्धा बोलू शकता. आता आम्ही आहोत समृद्धी टोलला टुवर्ड्स मुंबई. नागपूरची सगळी कामं आटपली आणि जेवणसुद्धा केलं. एक मस्त खानावळ होती. सिम्पल जेवण होतं पण बऱ्यापैकी चांगला होता. आता आम्ही चाललो आहे समृद्धी हायवेवरती. आणि शेगावला पोचायला आम्हाला इथून 4 तास दाखवत आहेत, म्हणजे 7:30 वाजतील, 7:30 पावणे 8 वाजतील पोचायला. 650ची रेंज आहे. शेगावला पोचायला आम्हाला अजून ऑलमोस्ट 3.5 तास आहेत. आणि नागपूरवरनं का शेगावला जाताना गुगल मॅप तुम्हाला 3 रस्ते दाखवेल. एक आहे अमरावतीवरून जो एक्सप्रेस हायवे घेत नाही, आणि बाकीचे 2 रूट आहेत ते एक्सप्रेसवरनं. एक आहे कारंजे एक्झिट आणि एक आहे मालेगाव एक्झिट. मी प्रिफर करेल तुम्ही कारंजेवाला एक्झिट घ्या, कारण कारंजेवाला एक्झिटवरनं घेतल्यानंतर जो रस्ता आहे तो खूप प्लेन आणि एकदम चांगला रस्ता आहे. मी त्याच रस्त्याने गेलो आहे आणि आत्ता सध्या मला रेंज मिळते 780 आणि अजून पोचायला टाईम आहे
3 तास 25 मिनटं. जर तुम्ही मालेगावचा रस्ता जर घेतला तिथे प्रॉब्लेम हाच एक आहे की रस्ता एक्सप्रेस हायवे सोडल्यानंतर जो रस्ता आहे तो सिंगल लेन आहे, गावागावातून आहे, छोटा आहे, त्या तिथून जास्त टाईम लागतो. तर मग रेकमेंडेड वे नागपूरवरनं माझ्या मते तरी हा कारंजेवाला एक्झिटच आहे. हा आला आमचा एक्झिट कारंजा. इथून सुद्धा ऑलमोस्ट 2 तास लागणार आहेत, पण रस्ता चांगला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बघा, समृद्धी हायवे संपल्यानंतर हा रस्ता आणि या रस्त्यावरची स्पीड लिमिट आहे 100 किलोमीटर्स पर आवरची. त्यामुळे रस्ता खूप चांगला आहे आणि अजूनही आम्हाला पोहोचायला 1 तास 40 मिनटे आहेत. अकोला गावामध्ये पुरणखेड म्हणून एक गाव आहे, त्याच्याजवळ हा एक टोल आहे. अजूनही पोचायला 1 तास 17 मिनटं आहेत. आणि इथून जळगाव ऑलमोस्ट 200 किलोमीटर आहे आणि अकोला 26 किलोमीटर. जळगाव, सुरत, मुंबई आणि शेगावचा कोड कुठे दिसत नाहीये, पण शेगाव अराउंड 20 किलोमीटर वरती आहे. 28 मिनिट्स ड्राईव्ह. रेंज भरपूर आहे, डिझेलचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मॅनेज केलं की होतं सगळं मॅनेज. नमस्कार मित्रांनो, आता वाजले 9:30. आम्ही शेगावमधून निघालो आहे. आम्ही पोचलो शेगावला अराऊंड 6:15 वाजता. नंतर भक्तनिवासमध्ये गेलो. तिथे आम्ही रूमची चौकशी केली. AC रूमसाठी थोडंफार वेटिंग होतं. मग म्हटलं की पहिलं जाऊन दर्शन करून घ्यावं आणि नंतर येऊन रूम बुक करावा. तिथून मग गेटवरून 100 रुपये देऊन आम्ही रिक्षा बुक केली. 10 मिनटातच पोहोचलो आणि मंदिरामध्ये खूप गर्दी होती, त्याच्यामुळे काही शूटिंग करता आलं नाही आणि मोबाईल अलाउड पण नव्हते. भरपूर सारे व्हॉलंटियर्स होते, ते कंटिन्युअसली वॉच ठेवून होते. मंदिर खूप स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे, पद्धतशीर आहे, छान आहे मंदिर. खूप गर्दी असल्याने डिसाईड केलं की मुखदर्शन घ्यावं. मुखदर्शनची लाईन थोडी फास्ट चालली होती. मुखदर्शन झालं आमचं अर्ध्या पाऊण तासातच. मग आम्ही निघालो तिथून. अजून डिनर करायचं आहे, पण हा रस्ता खूप खराब आहे. बघू कोणतं हॉटेल भेटतंय ऑन द वे. ह्या हायवेवरती एकही असं मोठं चांगलं रेस्टॉरंट नाही आहे. ॲक्च्युली आम्ही एक रेस्टॉरंट थ्रू पास होत होतो आणि जस्ट एक हलकी नजर गेली, तिथे एक फॅमिली बसली होती जेवायला. मग बोललो की एक फॅमिली बसलीच आहे, चला आपण पण जॉईन करू. आणि योगायोगाने ते रेस्टॉरंट चांगलं निघालं. खूप चांगलं जेवण होतं. पण हा रस्ता खूप लोनली आहे. गावं पण क्वचितच दिसतात आहे. खूप कमी ट्रॅफिक आहे. लाईट कुठेच नाही आहे. इथे थोडासा चांगलं जेवण मिळणं म्हणजे रिस्की गेम आहे आणि आय डोंट थिंक सो लोक हा रस्ता प्रिफर करत असतील, स्पेशली रात्री ड्राईव्हला. फक्त 12 किलोमीटर बाकी आहेत आता. 12 किलोमीटरला आम्हाला नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं लागतील समृद्धीला पोचायला. बघू, समृद्धीला पोहोचल्यावरती एक छोटी क्लिप करतो. भेटू पुन्हा. मागे दोघांना बेड करून दिलेलं आहे, श्री आणि मिनल बायको. आता जस्ट पडले, झोपले पण नसतील, जागेत असतील. श्री पहिला जागेत आहेत. श्री ओके, श्री झोपायला लागलाय, पेंट. चला बाय, ठेवतो. इथून कुठेतरी आपल्याला मुंबईला कनेक्ट करायला हायवे आहे. बोर्ड बघू. ओके, आय थिंक लेफ्टला जायचं आहे. बोर्डच्या नादामध्ये मी गाडी पुढे घेतली. सरळ गेलो असतो तर पुन्हा नागपूर. रिवर्स घेऊन जाऊया आपण लेफ्ट टुवर्ड्स मुंबई.
भेटू आता हायवेवरती. बाय फॉर नाव. हा टोलगेट आहे समृद्धी एक्सप्रेस हायवे बुलढाणा एंट्री पॉईंट टुवर्ड्स मुंबई. मुंबईवरनं जेव्हा नागपूरला येत होतो तेव्हा काही जास्त ट्रॅफिक नव्हतं, पण आता नागपूर ते मुंबई जेव्हा चाललो आहे तेव्हा खूप जास्त ट्रॅफिक आहे. ट्रक्स, बसेस खूप सारे आहेत. मे बी मी त्या पीक आवर्समध्ये निघालो आहे जिथून ट्रॅव्हल्स सुटतात त्या टायमिंगमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री लास्ट व्हिडिओ ऑलमोस्ट 1-1.5 वाजता केला. त्याच्यानंतर मला खूप झोप येत होती अधूनमधून. ऑलमोस्ट मी एका पेट्रोल पंपवरती 3 तास झोपलो. त्याच्यानंतर चालू केली गाडी, पण तरीसुद्धा मला खूप झोप येत होती. मग येणाऱ्या पेट्रोल पंपवरती मी पुन्हा अर्धा पाऊण तास झोपलो. तोंड बिंड धुतलं. त्याच्यानंतर मला जरा फ्रेश वाटला. आता आम्ही सिन्नरच्या आसपास कुठेतरी आहोत आणि सकाळचे वाजलेत 5:45. आता आम्ही इगतपुरीच्या थोडं अलीकडे आहोत आणि हे माउंटन एकदम सुंदर दिसत आहेत. कॅमेरा एवढा जस्टिफाय नाही करू शकत आहे लाईट कमी असल्यामुळे, पण मस्त दिसते सिनेरी. इथे मस्तपैकी ढग पर्वत माथ्यावरती आहेत. ते ढगच असावे पावसाळ्याची चाहूल लागल्यासारखे. असं प्रत्यक्ष बघायला खूप सुंदर आहे. कॅमेरामध्ये आय डाऊट एवढं परफेक्टली कॅप्चर झालं असेल. ते ढग आहेत का धूर आहे काही कळत नाही आहे, पण दिसायला एकदम सुंदर वाटतं. हा आहे इगतपुरीचा एक्झिट. बऱ्याचशा गाड्या इथे उभ्या आहेत आणि आता हा सगळ्यात लांब टनल 7.7 किलोमीटरचा चालू होईल. जमलं तर याचा टाइम लॅप्स पण टाकेल. पोहोचलो आता आम्ही समृद्धी महामार्गाच्या एक्झिट टोल. इथून ठाणे, ऐरोली, कणसोली आणि मग वाशी. बघू किती वेळ लागते. नाही म्हटलं तरी 1-1.5 तास तर लागेलच आरामात. इथे आता समृद्धी महामार्ग आम्ही सोडून लेफ्ट घेतो आणि जुन्या नाशिक ठाणे हायवेला टच होईल आणि होपफुली इथे ट्रॅफिक नसावी. ऑलमोस्ट आम्ही ठाण्याजवळ आलेलो आहे. जास्त ट्रॅफिक तर नाही आहे, त्यामुळे लवकर पोचू. भेटू आता डायरेक्ट वाशीत. सकाळचे 8:15 वाजलेत आणि वाशीमध्ये पोचलो. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.